श्रीयुत तन्मय जोशी सर यांना आज MAT यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहोत. नमस्कार तन्मय सर. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी सरांचा थोडक्यात परिचय आपल्या सगळ्यांना करून देते. माननीय श्री तन्मय जोशी म्हणजे चैतन्य सायकोलॉजिकल स्टडी सेंटरचे सर्वेसर्वा, प्रोफेसर आणि काउन्सिलर. आपण काउन्सिलिंगचा अभ्यासक्रम ख्रिश्चन काउन्सिलिंग सेंटर तमिळनाडू येथून पूर्ण केलेला आहे. आपण आज डॉक्टर सुलतान अख्तर बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड व इमर्जिंग रिसर्चर फॉर डिस्टिंक्ट कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ सायकोलॉजी असे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. आपण योग विद्याधाम, आदियोग, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, प्रबोधिनी विद्या मंदिर, सर्व शिक्षा अभियान या सर्वांसोबत कार्य केलेले आहे. आपण अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड सायकोलॉजी, अखिल भारतीय शिक्षण मंडळ याचे देखील सदस्य आहात. बापरे, मन हा विषय जेवढा व्यापक तितकाच सरांचा परिचय सुद्धा व्यापक आहे. तर मंडळी, आता आपण गप्पांना सुरुवात करूया. सर, परत एकदा तुमचं स्वागत आहे. थँक्यू. हो हो, थँक्यू सो मच. तर सर, मला सगळ्यात सुरुवातीला अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करायची आहे की जेव्हा आपण शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य असे शब्द वापरतो तेव्हा शारीरिक आरोग्याबद्दल सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती असते, पण नक्की मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय? मी म्हणतो आरोग्यासाठी जे आहे सर, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये सर. सर, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो सर, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो हॅलो, आवाज येतोय व्यवस्थित? हा, आता आला सर. ओके ओके, येस. हां, तर मी असं म्हणत होतो की शारीरिक आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी ह्या लागू आहेत आणि महत्वाच्या आहेत, अगदी तसंच हे मानसिक आरोग्यालाही. अगदी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. आपण जेव्हा शरीर म्हणतो तेव्हा आपल्याला त्या शरीराचे अवयव हे माहिती आहेत आणि ते आपल्याला अवयव हे दिसतात सुद्धा. आपला हात, पाय, डोळे, नाक, कान, आपला घसा दुखतोय किंवा अन्य काही, किंवा आपल्याला जाणवतं की हो, आज मला टेम्परेचर आहे, आज मला तापासारखं काहीतरी हे जाणवतंय. अगदी तशाच गोष्टी हे मानसिक आरोग्याला सुद्धा हे तशाच लागू आहे. फक्त मग हे मन म्हणजे नेमकं काय किंवा मानसिक आरोग्याचे घटक कुठले कुठले? आपले विचार, आपल्या भावना, आपण जसं वागतो तो सुद्धा एक आपल्या मानसिक अशा क्रिया आणि प्रक्रियांचाच एक भाग किंवा आउटपुट ऑफ आवर थिंकिंग असं आपण म्हणू शकतो. चौथा एक आणखीन महत्वाचा भाग म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या गरजा, आपल्या महत्वाकांक्षा, आपली स्वप्न, ज्या गोष्टीचं आपल्याला दुःख होत असतं, ज्या गोष्टी आपल्या स्मरणात असतात, ज्या गोष्टी स्मरणात राहाव्या असं आपल्याला वाटतं पण तरीही आपण ते स्मरणात किंवा लक्षात ठेवू शकत नाही, थोडक्यात विस्मरण. अशा सगळ्या गोष्टी जिथे एकत्रितपणे येतात किंवा अशा सगळ्या न दिसणाऱ्या पण तरीही आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर एक प्रकारे काम करणाऱ्या अशा गोष्टी
जेव्हा या सगळ्या म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, आपलं वागणं, आपलं स्मरण, विस्मरण, इच्छा, गरजा या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा सुसूत्रता असते, एकसारखेपणा असतो, तेव्हा आपण म्हणू की मानसिक आरोग्य हे व्यवस्थित आहे. पण जेव्हा आपण विचार एक करतोय पण आपलं वागणं काहीतरी वेगळं आहे, म्हणजे मला वाटतंय की मी हे करावं पण माझ्याकडून ते होत नाहीये, तेव्हा मग आपण म्हणतो की नाही, काहीतरी एक प्रकारे अस्वस्थता आहे, असमाधान आहे, तक्रार कुठली तरी जाणवतीये, किंवा सगळं असून पण काहीतरी नसल्यासारखं असं वाटतंय, बोर होतंय, असं काही. तर अगदी थोडक्यात मानसिक आरोग्य म्हणजे जे आपले मनाचे घटक आहे त्या सगळ्या घटकांमध्ये एकसारखेपणा असणं, एकसूत्रीपणा असणं, ते म्हणजे सुदृढ मानसिक आरोग्य, हेल्दी सायकोलॉजिकल वेलबिंग. खूप छान एक्सप्लेन केलं सर तुम्ही. याच्याशीच रिलेटेड अगदी खरं तर माझा पुढचा प्रश्न आहे, की बरं. शारीरिक अनारोग्य हे आपल्याला कळतं. जसं तुम्ही सांगितलं, की मला ताप आलाय, माझा हात फ्रॅक्चर झालाय, मला सर्दी खोकला झालाय, मला बरं वाटत नाहीये आणि आत्ताच्या या घडीला मी डॉक्टरकडे जायला हवं, हे एका सामान्य माणसाला सहज कळतं. पण माझं मनस्वास्थ्य ठीक नाहीये किंवा मला बोर होतंय, मी जे ठरवलं ते होत नाहीये, मी वेगळंच काहीतरी करतोय, हे आपल्याला जाणवतं. पण हे मानसिक अनारोग्य आहे आणि यासाठी मी कुठल्यातरी काउन्सिलरकडे गेलो पाहिजे, काहीतरी समुपदेशन मी यासाठी घेतलं पाहिजे, हे नक्की कसं ओळखणार? कुठल्या घडीला असं आपण ठरवू शकतो? हो, हो. बर, आता पुन्हा आधी जशी आपण एक अॅनालॉजी किंवा एक प्रकारे उपमा, एक्झाम्पल एक कन्सिडर केलं, तसंच जेव्हा आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा काहीतरी इम्बॅलन्स किंवा बिघाड जाणवतो, तेव्हा लगेच एकतर आपण स्वतः काहीतरी घरगुती औषधं, उपचार, उपाय करतो. अगदीच काही नाही तर आपण जवळच्या मेडिकलमध्ये जातो आणि मग नंतर इमिजिएटली आपल्या डॉक्टरशी आपण कन्सल्ट करतो, कारण शारीरिक आरोग्याची आपल्याला जाणीव आहे, आपण जागरूक आहोत. बरोबर. तोच मुद्दा हा मानसिक आरोग्यालाही तितकाच तसा लागू आहे. गेले एक्झाम्पल 2-3 महिने असतील, 8-15 दिवस असतील, ज्या गोष्टी आधी मला आवडत होत्या किंवा ज्या गोष्टी आधी मी एन्जॉय करत होतो, त्या गोष्टींमधलं माझी ती एन्जॉयमेंट, हॅपीनेस हे कमी होतंय का? सातत्यानं माझी झोप ही डिस्टर्ब होतीये का? किंवा मला आधीपेक्षा म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त झोपावं असं वाटतंय का? किंवा असं होतंय का की रात्र रात्र मी सारखा जागाच असतो, झोप लागतच नाही मला, भूक लागत नाही, अस्वस्थता, अचानकपणे माझं वजन वाढलंय, अचानकपणे तसं माझं वजन हे कमी झालंय, असं काही होतंय का? किंवा असं काही माझ्या मनात, असं काही माझ्या बाबतीत होतंय का की जेणेकरून जिथे मी काम करतो त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा माझं मानसिक स्थैर्य, इमोशनल स्टॅबिलिटी ही पण डिस्टर्ब होतीये? कारण जेव्हा आपलं मन हे डिस्टर्ब असतं तेव्हा ते आपल्या एकंदर प्रोडक्टिव्हिटी मधून सुद्धा रिफ्लेक्ट होत असतं, की का बरोबर. बरं मी एकत्रित म्हणजे एकाग्र होऊन काम नाही करू शकत, आधीसारखं उत्साहाने, आनंदाने मी का बरं तसा बरोबर. कामावर हे जाऊ शकत नाही? आणि बरोबर. तिसरं आणखीन महत्वाचं लक्षण, जी माझी जवळची नातेसंबंध जे आहेत, त्या नातेसंबंधांमध्ये जर एक प्रकारचा डिस्टर्बन्स, स्ट्रेस, टेन्शन किंवा आपण ज्याला टोकाचे मतभेद वगैरे म्हणू, असं जर मला सातत्यानं हे होत असेल, 1-2 दिवसांसाठी असेल तर ते अगदी सहज आहे, स्वाभाविक आहे. थकवा शरीराचा पूर्ण दिवसाचं काम केल्यानंतर हा जाणवतो, पण एका दिवसाचा थकवा आल्यावर लगेच आपण डॉक्टरकडे जात नाही. तसं कधीतरी अगदी वन्स इन अ व्हाईल जर मला अपसेट किंवा डाऊन हे होत असेल 1-2 दिवसांसाठी, इट इज ॲब्सोल्युटली ओके. पण जर का त्याची फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन आणि इंटेन्सिटी म्हणजे वारंवारिता, एकंदर तसा कालावधी आणि तीव्रता ती जर का वाढत असेल, तर मी नक्की मानसिक आरोग्याशी संबंधित जी लोक आहेत, काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा थेरपिस्ट, मग त्यांची मदत ही मी घ्यायला हवी. आणि चौथं एक आणखीन असं कारण, की अशी काहीतरी एक गोष्ट आहे की जी मला ही कोणाशी तरी शेअर करावीशी वाटतेय, असं काहीतरी आहे की ते मी एका त्रयस्थ माणसाकडे व्यक्त करावं, तर अशा अनेक हे कारणांसाठी मी काउन्सिलरची मदत ही नक्की घेऊ शकतो. हा एक भाग झाला. आणि दुसरा एक अप्रोच असा की सगळं व्यवस्थित आहे पण ऍज अ प्रिव्हेन्शन म्हणून, आता मला ताण नाहीये पण मला असं वाटतंय की 1-2 महिन्यांनी जेव्हा हे रुटीन सगळं व्यवस्थित सुरू होईल
आणि जी 6-8 महिन्याची एक एकंदर शांतपणे बसून अशी जी काही मला सवय लागलेली आहे आणि मग आता पुन्हा रुटीनमध्ये काम आहे, तो स्ट्रेस कसा डील करायचा याच्यासाठीची आधीची तयारी, त्याच्यासाठी सुद्धा मी काउन्सिलरशी एकंदर चर्चा करू शकतो. आणि जसं फिटनेससाठी आपण जिम मध्ये जातो किंवा योगा करतो, अन्य ज्या काही बरोबर. गोष्टी, तसं माझं मानसिक स्वास्थ्याविषयी मी जागरूक आहे. मला एकंदर माझा फिटनेस किंवा सोप्या भाषेत ज्याला आपण हेल्दी डेव्हलपमेंट म्हणू, त्याच्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग असेल किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं हे अगदी स्वीकारार्ह किंवा ऍक्सेप्टेड अशी ही गोष्ट आहे. सर, तुमच्या या सगळ्या विस्तृत बोलण्यातनं मला हे तर खरं कळलं, की कधी काउन्सिलरकडे जायला हवं किंवा त्याची गरज नेमकी कधी भासते एखाद्याला. पण आपले जेवढे सगळे प्रेक्षक आहेत त्यांची एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला एक खूप प्रामाणिक प्रश्न विचारू इच्छिते, की ज्या हो, हो. घडीला मला कळतंय, की मला काउन्सिलरकडे जायचं आहे, पण काउन्सिलिंग आणि काउन्सिलर याबद्दल खूप सारे गैरसमज आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत. आपण कधी हो. एखाद्याला सांगितलं जरी, की आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे, तरी बऱ्याचदा असं होतं, की नाही, नाही ते खूप वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. तुला काय गरज आहे त्याची? किंवा एखादा त्रयस्थ व्यक्ती आपल्याला ओळखत नाही, तो काय आपल्याला मदत करणार? अशाबद्दलचे खूप कमेंट ऐकायला मिळतात. तर हो. या सगळ्या गैरसमजांबद्दल तुम्ही काय सांगाल? हो. अनेकदा असं असतं की म्हणजे नॉलेजपेक्षा हाफ नॉलेज इट इज ऑलवेज डेंजरस. तर बरोबर आहे. हे मिसकन्सेप्शन्स अनेक असे आहेत की हे काउन्सिलिंग कोणीही करू शकतं. अच्छा, काउन्सिलिंग म्हणजे काय तर गप्पा मारणं ना फक्त, किंवा काउन्सिलिंग म्हणजे काय तर सल्ले देणं, किंवा अच्छा काउन्सिलरकडे जातोय म्हणजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी बरोबर. ॲबनॉर्मल किंवा तसं मेंटल वगैरे आहे असं काही. तर खूप असं मोठा इश्यू अजिबात, काहीतरी आहे असं हो, वाटतं. हो, हो, हो. तर असं अजिबात नाही. अगदी थोडक्यात सांगायचं तर म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे फक्त सल्ला देणं किंवा काहीतरी गप्पा मारणं किंवा इन्फॉर्मेशन शेअर करणं म्हणजे काउन्सिलिंग नाही. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, आधी तिथे समत्व येतं, म्हणजे समोरची व्यक्ती ही आपल्यासारखीच तशी म्हणजे व्यक्ती म्हणून आहे आणि त्या व्यक्तीशी केली जाणारी चर्चा, अशी चर्चा की ज्या चर्चेतून त्या व्यक्तीला स्वतःला तो आत्मविश्वास, तो इन्साइट डेव्हलप होणं की माझ्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत, ते स्वतः मी सॉल्व्ह करू शकतो. माझं आतापर्यंत एकंदर विचारांचा गोंधळ हा कुठे होत होता, ह्या गप्पांमधून, ह्या चर्चांमधून तो गुंता हा कितपत तसा सुटला, ही जाणीव होणं, ते म्हणजे काउन्सिलिंग. आणि जितक्या सहजतेनं आपण आपल्या म्हणजे फॅमिली डॉक्टरकडे जातो, तितक्याच सहजतेनं हे काउन्सिलिंग साठी जाणं किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं हे तितकंच योग्य आहे, आवश्यक आहे आणि सहजता आहे. आणि आणखीन अनेकदा असंही असं म्हणतात की अच्छा तुम्ही त्याचं काउन्सिलिंग करा म्हणजे त्याला कसं कळेल. ते काउन्सिलिंग म्हणजे इनडायरेक्टली किंवा असं निरोपी म्हणजे ते काउन्सिलिंग असं नाही. ज्या व्यक्तीला एकंदर ती आतून इच्छा किंवा विलिंगनेस हा खूप महत्वाचा आहे की हो आता मला एखाद्या व्यक्तीशी बोलणं, व्यक्त होणं, शेअर करणं हे आवश्यक आहे. तर अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काउन्सिलिंग. आणि म्हणून मग त्याच्यासाठी ऍटलिस्ट निदान MA इन सायकोलॉजी, MA इन काउन्सिलिंग अशी काही डिग्री, अशा पद्धतीचं, अशा स्वरूपाचं काही शिक्षण, आणि मग पुढे आणखीन जे आपण म्हणू की त्यातलं एक्सपर्ट म्हणून आणखीन पुढचं ट्रेनिंग घेणं. जर ज्यांचं अशा पद्धतीचं शिक्षण झालेलं असेल अगदी व्यवस्थित, कारण फक्त काउन्सिलिंग म्हणजे फक्त बोलणं असं नाही, तर इव्हन त्याच्यामध्ये टेस्टिंगचाही काही वेळेस रोल येतो. इतर आपण ज्याला मानसिक आजारांचं निदान वगैरे म्हणू तर त्याही गोष्टी येतात. ज्यांचं हे व्यवस्थित हे शिक्षण झालेलं असेल त्या व्यक्ती हे काउन्सिलिंग करण्याला अधिक योग्य किंवा अप्रोप्रिएट आहे. बरोबर. तुमच्या बोलण्यातून बऱ्यापैकी गैरसमज आमचे दूर झाले आहेत. आणि काउन्सिलिंग हे खूप खर्चिक असतं असं पण आम्ही ऐकलंय. काय नाही, सांगाल नाही, त्याबद्दल? नाही, असं अजिबात नाहीये. काउन्सिलिंग हा खर्चिक असण्याचा किंवा तसा वेळखाऊपणा असाही एक भाग नाही. काउन्सिलिंगचं सगळ्यात जिस्ट जर काही असेल तर आपण आणि ती जी व्यक्ती आहे ज्याला आपण काउन्सिलर असं म्हणतोय, म्हणजे काउन्सिल आणि काउन्सिलर या दोघांमध्ये जर विश्वासाचं नातं, ज्याला
टेक्निकल टर्ममध्ये बिल्डिंग अ रॅपो, ते जर का विश्वासाचं नातं हे व्यवस्थितरित्या तसं तयार झालं आणि त्या व्यक्तीला जर एकदा आत्मविश्वास असा निर्माण झाला की हो, हे माझ्या समस्या मी स्वतः सोडवू शकतो, तर मग एकदा आपण जे काही काउन्सिलिंग करू त्याच्यातून भविष्यात सुद्धा माझ्या आयुष्यात ज्या काही समस्या येतील त्यांना सामोरं जाण्याचा तो आत्मविश्वास तिथे आलेला असतो. म्हणून हे खर्चिक असतं किंवा तसं नेहमी हे महागडं असतं वगैरे असं हे काहीच नाही. म्हणजे मग खरं तर जो गैरसमज आहे, की एखादा व्यक्ती मनाने वीक आहे म्हणून तो काउन्सिलरकडे जातो, तर त्यातनं उत्तर खरं तर आपल्याला असं मिळालंय, की तुम्ही स्ट्राँग आहात हे फीलिंग तुम्हाला जर कोणी देत असेल, तर ते म्हणजे काउन्सिलर आहेत खरं तर. हे ऐकून खरंच हो, खूप छान वाटलं सर. तोही एक भाग किंवा अगदी आत्ताच्या एकदम सोप्या भाषेत किंवा मार्केटिंगच्या भाषेत जर का बोलायचं झालं तर अगदी गमतीने अर्थात की काउन्सिलिंग म्हणजे किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं म्हणजे बाय वन गेट वन फ्री. आपल्याला एकदा समजलं की हो, माझे विचार कसे आहेत किंवा मी इमोशन्स कशा एक्सपिरियन्स करतो, एक्सप्रेस कसं करतो आणि मग इथून पुढे हे परिस्थितीनुसार मी स्वतःमध्ये काय बदल तसा करू शकतो किंवा करावा, हे लाईफ टाईम मग तिथे ऍप्लिकेबल होईल. सर आता मला एकदा असं सांगा फक्त, की काउन्सिलर, सायकियाट्रिस्ट आणि थेरपिस्ट हे सगळे एकाच क्षेत्रात जर काम करतात, तर या सगळ्यांमध्ये नक्की काय फरक आहे? हो, हो. काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट, इव्हन सायकॅट्रिस्ट हे सगळ्यांना एकत्रित टर्म जर आपण द्यायची झाली तर मेंटल हेल्थ प्रोफेशनल असं आपण म्हणू. यांच्यातला अगदी थोडक्यात सोप्या भाषेतला फरक जर तसा सांगायचा झाला, सायकॅट्रिस्ट जे आहेत त्यांचं शिक्षण एमडी इन सायकॅट्री असं झालेलं असतं. म्हणून मानसिक आजारांशी संबंधित सायकॅट्रिस्ट हे गोळ्या औषधं असे देतात. ही गोळ्या औषधं अशा स्वरूपाची असतात की आपल्या मेंदूतली जी काही रसायनं किंवा ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर किंवा ग्लँड्स म्हणू, त्यांचा स्पीड जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा आपल्याला स्ट्रेस, टेन्शन, अँगर, अँझायटी किंवा अन्य जे काही मानसिक आजार किंवा व्याधी आहे ते आपण अनुभवतो. तर तो जो स्पीड हा डिस्टर्ब झालेला असतो, तो स्पीड हा व्यवस्थित करण्यासाठी होण्यासाठी हे सायकॅट्रिस्ट हे गोळ्या औषधं देतात. ती जी गोळ्या औषधं आहेत त्यांच्या सल्ल्यानेच घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानेच एकतर ती हळूहळू कमी करणं किंवा बंद करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जे काउन्सिलिंग आहे तो भाग असा की आता जसं एक आपण डिस्कस केलं की तिथे एक प्रकारे चर्चा आहे, एक प्रकारे त्या व्यक्तीला तो आत्मविश्वास तिथे निर्माण होणं की हो, मी हे फेस करू शकतो. आणि सायको थेरपी किंवा सायकोलॉजिस्ट हे काउन्सिलिंगचाच एक भाग असंही आपण म्हणू शकतो. आणि आणखीन दुसरा भाग की काउन्सिलिंग पेक्षाही आणखीन इन डेप्थ जर काही असेल तर ते म्हणजे थेरपी. कारण थेरपी हे एका स्पेसिफिक अशा मुद्द्याला धरून हे असतं. म्हणून अनेकदा म्हणजे बिहेवियर थेरपी, कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी, माइंडफुल थेरपी अशा थेरपी हे काउन्सिलिंग मध्ये अंतर्भूत होतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी किंवा सायकोलॉजिस्ट असं. ओके. धन्यवाद सर. हो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंगची खरं तर गरज पडते. तर यानुसार म्हणजे वयाच्या टप्प्यांनुसार काउन्सिलिंगचे असे काही वेगवेगळे प्रकार ठरतात का किंवा ते कोणते? हो, हो. आता मानसशास्त्रामध्ये आपल्या वयांच्या एकेका टप्प्यानुसार शाखा पण वेगवेगळ्या आहेत. चाइल्ड सायकोलॉजी आहे, ॲडॉलेसन्स आहे, अडल्ट आहे, इव्हन वुमेन सायकोलॉजी एक आलं, ओल्ड एज वगैरे. तर अशाच पद्धतीनं लहान मुलांशी संबंधित जी काही आपण म्हणू की चर्चा असेल किंवा काही आणखीन तक्रारी असतील की अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये किंवा शाळेतल्या काही तक्रारी, अदरवाईज खूप हुशार आहे पण एकच विषय असा आहे की तो नीट समजून घेतला जात नाही किंवा तिथे काही इफेक्टिव्हली त्या तसं मुलाला परफॉर्म करता येत नाही. चाइल्ड सायकोलॉजी, चाइल्ड काउन्सिलिंग, स्कूल काउन्सिलिंग ही टर्म, ही फ्रेज मग इथे ऍप्लिकेबल होते. अर्थात हा भाग आल्यानंतर मग तिथे शाळेचाही भाग आला, इव्हन पॅरेंट्सचा पण रोल मग तिथे येतो. ते झालं पॅरेंटल काउन्सिलिंग. कारण अनेकदा
म्हणजे ज्या पद्धतीचं एकूण तसं घरातलं वातावरण असेल त्याचाही परिणाम तिथे मुलाच्या मानसिक आरोग्यावरती कळत आणि नकळत होत असतो. तर नेमकं काय आहे त्याच्या मागे हे जाणून घेण्यासाठीचा जो भाग आहे ते झालं चाइल्ड काउन्सिलिंग किंवा पॅरेंटल काउन्सिलिंग. हाच भाग मग पुढे आणखीन फॅमिली काउन्सिलिंग हे त्याच्यातही येतं. आणखीन वेगळी टर्म किंवा टाईप तो एक झाला. अनेकदा वयात येतानाच्या अनेक समस्या असतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर साधारण ही वयात येणारी जी मुलं असतात 13 ते 19 त्यांना असं वाटतं की आपण मोठे झालेलो आहोत आणि मोठ्यांना असं वाटतं की हे अजून लहानच आहेत. तर ती जी काही मनातली एकंदर तशी घालमेल आहे आपल्याला कळतंय पण आपण सांगू नाही शकत. शारीरिक बदलांचा नेमका काय आणि कसा अर्थ काढायचा किंवा त्यावेळेस ज्या काही भावना जाणवत असतात, ॲग्रेशन असेल किंवा सेक्शुअल अट्रॅक्शन असेल, या भावनांचं नियमन कसं करायचं त्या दृष्टीनं हाही एक भाग. आणि इथून पुढच्या जीवनाच्या टप्प्याकडे आपण कसं सकारात्मकतेनं असं म्हणू किंवा कन्स्ट्रक्टिव्हली आपण कसं बघू शकतो हा भाग ॲडोलिसन्स काउन्सिलिंग किंवा टीन एजचं काउन्सिलिंग असं आहे. आपलं वय पुढे हळूहळू आपण पुढे सरकलो की साधारण 30च्या आसपास मग लग्नाचा एकूण भाग असतो किंवा जॉबचाही एक असतं. तर मग इथे लग्नाशी संबंधित प्री मॅरिटल पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग अर्थात मॅरिटल काउन्सिलिंग मधलेच हे दोन पार्ट आहे. प्री आणि पोस्ट म्हणजे लग्नाच्या आधीचं समुपदेशन, लग्नाच्या नंतरचं, तो एक भाग झाला. अडल्ट मध्ये आल्यावरती अनेकदा घर असेल, जॉब असेल, अन्य ज्या काही जबाबदाऱ्या, आपण पालक होतो तेव्हा मग ते जे आपले रोल्स हळूहळू बदलतात, अशा सगळ्या बदलणाऱ्या या भूमिकांशी आपण कसं जुळवून घ्यायचं, ऍडजस्टमेंट, अडल्टचा तो एक भाग झाला. हळूहळू जेव्हा उतार वयाकडे आपण येतो तेव्हा ओल्ड एज काउन्सिलिंग, ओल्ड एजचं आहे किंवा जेरिएट्रिक असंही म्हणतात त्याला. तर मग तिथल्या त्या ऍडजस्टमेंट, आपलं जोडीदार आहे का नाही, आणि मग एक एक करून ऍक्सेप्ट करणं की आता आपलं वय हे होत चाललेलं आहे किंवा आपली ती ताकद आधी जसे आपण होतो 30 मध्ये तसे आपण 60 किंवा 70 मध्ये नाही. तर अशा सगळ्या गोष्टींचा ऍक्सेप्टन्स, अशा सगळ्याशी संबंधित हे ओल्ड एज. तर असे अनेक हे प्रकार, अनेक त्या टप्प्यावरती हे काउन्सिलिंग आपल्याला नक्की हेल्पफुल असं ठरतं. धन्यवाद सर. तुम्ही जितके टप्पे सर आयुष्याचे सांगितले त्या प्रत्येक टप्प्यावरचा मला खरं तर तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पहिले चाइल्ड काउन्सिलिंग बद्दल बोललात आणि त्याच्यानंतर पॅरेंट काउन्सिलिंग बद्दल तुम्ही सांगितलं आणि तेव्हाच मला खरं तर असं वाटलं की सध्या मुलं आणि पालक हे दोघंही ज्या परिस्थितीतून जात आहे, मुलांची ऑनलाईन शाळा सुरू झालेली आहे, पालकही वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये तणावामध्ये आहे, शिक्षकही त्याच्यात वेगळ्या प्रकारे डील करता आहे. तर या सगळ्या परिस्थितीत खरंच मुलं आणि पालक या दोघांनाही समुपदेशनाची गरज आहे असं मला खरंच तुमच्या बोलण्यातून आता वाटतंय. आणि त्यानंतर हा एक चाइल्ड काउन्सिलिंगचा आणि पॅरेंट काउन्सिलिंगचा भाग झाला. पण यानंतरही जेव्हा थोडे मुलं मोठे होतात त्यानंतर त्यांना करिअर काउन्सिलिंगची गरज पडते. तर नक्की कुठल्या वयात मुलांना करिअर काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे आणि ते कितपत त्यांना फायदेशीर ठरतं? हो, सर्वसाधारणपणे 9वी ते 12वी, 8वीचाही भाग काही वेळेस कन्सिडर केला जातो. तर 9वी ते 12वी म्हणजे आता 10वी नंतर मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, हल्लीच्या काळात आणखीन ऑप्शन्स आहे, IT इंडस्ट्री एक आहे. तर अशा सगळ्यापैकी नेमकं मी कुठलं करिअर हे निवडावं हा प्रश्न जेव्हा पडतो आणि एक प्रकारे जो खूप मोठा तसा डायलेमा असतो, तो एक भाग. आणि प्लस हे करिअर काउन्सिलिंग मध्येच थोडासा भाग हा टेस्टिंगचा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट, अभिक्षमता चाचणी. या चाचण्यांच्या माध्यमातून प्लस हे करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून इयत्ता 9वीतला जो मुलगा आहे किंवा जो विद्यार्थी आहे त्याला नेमक्या माझ्यातल्या कोणत्या क्षमता आहेत, असे कुठले कुठले स्किल्स, अबिलिटीज आहेत की ज्यांना जर योग्य ते शिक्षण किंवा प्रशिक्षण हे मिळालं तर मी त्याच्यामध्ये खूप चांगलं असं काम करू शकेन. ही जाणीव, ही माहिती, हा अंदाज, अशा सगळ्या विषयीची योग्य माहिती हे इंटेलिजन्स टेस्टिंग, ऍप्टिट्यूडचं टेस्टिंग प्लस करिअर काउन्सिलिंग असं जर एकत्रितपणे
इयत्ता 9वी, इयत्ता 10वी किंवा 10वी हे झाल्यानंतर 11वी 12वी अनेकदा असंही असतं की एक प्रकारे पालकांचा थोडा आग्रह असतो की सायन्स घे, इंजिनिअरिंग घे आपले 10वी झाल्यावर. पण 11वी 12वी मध्ये मग ते असं जाणवतं की नाही, हे करण्यापेक्षा मी आर्ट्समध्ये खूप चांगलं करू शकतो. तर तो जो डिसिजन हे घेण्याच्या आधी जर आपण काउन्सिलरची एक तशी मदत घेऊ शकतो की खरंच मी नेमकं काय करू शकतो, तर तिथे हे करिअर काउन्सिलिंग म्हणा तर त्याचा एक उपयोग खूप चांगला होतो आपल्याला. म्हणजे मुलांची नक्की आवड काय आहे हे शोधण्यासाठी जर आपण सवड काढली आणि त्याची योग्य निवड केली या सगळ्या टेस्टच्या माध्यमातून, तर त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्या काउन्सिलिंगचा फायदा होतो, असं आपलं म्हणणं आहे. बरोबर. बरोबर ना सर? नक्की, नक्की. आवड, निवड आणि सवड. यानंतरचा प्रश्न असा आहे माझा सर, की प्री मॅरिटल जे काउन्सिलिंग तुम्ही म्हटलात, आता आम्ही बऱ्याचदा खरं तर ॲडव्हर्टाइजमध्ये आजकाल ऐकत असतो, की पत्रिका जुळेलही, पण स्वभाव जुळताय की नाही हे कोण सांगेल? हे कधी बघायचं? तर याच्याही उपरांत जाऊन खरं आपण म्हणतोय, की लग्न जुळण्याच्या आधी काउन्सिलिंग, तर हा नक्की कितपत फायदेशीर आहे किंवा नक्की काय प्रकार आहे? ओके. हो. हो, प्री मॅरिटल काउन्सिलिंगचं एक सगळ्यात तसा महत्वाचा भाग असा की ज्या व्यक्तीची जोडीदार म्हणून मी निवड करतोय त्या व्यक्तीचे स्वभाव मी समजून घेऊ शकतोय का, नुसतं ओळखणं असं नाही, समजून घेणं. कारण जोडीदार म्हणून आपण पण स्वीकार करणार आणि आपलाही स्वीकार केला जाणार आहे तिथे. तर मग ते इंग्लिशमध्ये ज्याला आपण कम्पॅटिबिलिटी म्हणू, तो भाग एकमेकांमध्ये होण्यासाठी हे प्री मॅरिटल काउन्सिलिंग अत्यंत त्याचं महत्वाचं आहे. कारण आवडी निवडी सवयी हे प्रत्येकाच्या अर्थात अगदी तशा वेगवेगळ्या असतात. त्या जर का आपल्याला समजल्या आणि त्या जर आपण स्वीकारल्या तर ऍडजस्टमेंटला खूप आपल्याला तशी मदत होते. हा एक अत्यंत महत्वाचा भाग असा. आणि आणखीन एक असं की ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य एक आपण म्हणू की एक लाईफची जर्नी आपण एक तिथे पुढे तशी एन्जॉय करणार आहोत, तर त्या व्यक्तीशी माझ्या सगळ्या भावना मी व्यक्त करू शकतो, हा आत्मविश्वास तिथे जाणवणं किंवा हा एक प्रकारे मनाचा मोकळेपणा तिथे जाणवणं, हल्लीच्या भाषेत जर बोलायचं झालं ती स्पेस ही मला तिथे मिळेल का आणि ती स्पेस मी दुसऱ्याला सुद्धा देऊ शकतोय का, हा सगळा अंदाज जास्त महत्वाचं आहे. अशा सगळ्या गोष्टी जर आधीच आपल्याला समजल्या तर ते नातं खूप चांगलं फुलेल. म्हणून मग जसं आपण हे प्री मॅरिटल बद्दल बोलतो तसंच खरं हे अप्लिकेबल होतं पोस्ट मॅरेजसाठी सुद्धा. पोस्ट मॅरिटल जेव्हा आपण काउन्सिलिंग म्हणतो, तेव्हा जेव्हा नात्यामध्ये फक्त तणाव येतो किंवा दुरावा वाढतो, तेव्हाच या काउन्सिलिंगची गरज असते असं आपल्याला वाटतं का? फक्त तेव्हाच असं नाही, तो तर एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, अगदी नक्की. पण त्याही पेक्षा अनेकदा असं आपण म्हणतो की आता तू अशी राहिली नाही, लग्नाच्या आधी तू जशी होती, किंवा आता तू असा नाही राहिला, अब तुम बदल गए हो. तर ते खरंच ऍक्च्युली बदल असा आहे की काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामुळे फॉर द टाइम बिंग हा भाग आहे हे जाणून घेण्यासाठी. अनेकदा असंही असतं, इनलॉजशी रिलेटेड जे काही रिलेशन्स आपले आहेत ते नातेसंबंध अधिक सुदृढ होण्यासाठी सुद्धा फक्त तिथे तक्रार आहे आणि म्हणून असं नाही, तर ते संबंध अधिक चांगले कसे बरं होतील, एकमेकांना पुन्हा आणखीन वेगळ्या पद्धतीनं. कारण असंही अनेकदा होऊ शकतं की लग्नानंतर सुद्धा काही भावना, काही अडचणी आर्थिकतेशी संबंधित असेल, काही आपल्या भावनिकतेशी संबंधित असतील, हळूहळू आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा बदलत जातात. आधी आपण फक्त दोघं होतो, आता 2चे 4 झाले, तर मग तो जो भाग आहे हे बदलणाऱ्या भूमिकांमुळे आपल्या मानसिकतेमध्ये किंवा मूळ जे दोघं आहेत त्या दोघांच्या मनोभूमिकेत तो काही बदल होतोय का, तो होत असेल तर आपण ऍक्सेप्ट तो काय आणि कसा करू शकतो. आणि तसंच इथे एक काउन्सिलरची मदत अशी होते की अशा काही भावना, अशा काही गोष्टी जेव्हा योग्य आणि तज्ञ व्यक्तीकडून जेव्हा आपल्याला समजतात की असं असं आहे, तेव्हा मग आपल्याला खूप सहजतेनं आपल्याच पार्टनरला समजून घ्यायला ही तिथे मदत होते.
सो म्हणून जे रोल्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि चॅलेंजेस हे लग्नानंतरचे एक एक येतात, त्याच्यासाठी सुद्धा हे काउन्सिलिंग खूप तसं हेल्पफुल असं होतं. म्हणजे आपली जी हिंदू संस्कृतीतली पूर्ण कुटुंब व्यवस्था आहे, त्याचा जो कणा आहे, हे अबाधित ठेवण्याचं खरं तर काम आणि त्याला मदत करण्याचं काम या काउन्सिलिंगच्या माध्यमातून खूप चांगलं होतं असं मला वाटतंय. हो हो. त्याच्या पुढचा आयुष्याचा टप्पा जर आपण म्हटलं ओल्ड एज, तर आपण खरं तर व्यक्ती एखादी आपले असतील घरी कोणी एजेड व्यक्ती, तर आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही. आता या वयात काय त्यांचा स्वभाव बदलणार आहे? काय उपयोग आहे त्यांना सांगून? तर अशा केसेसमध्ये खरं तर ओल्ड एज काउन्सिलिंग हे मी पहिल्यांदाच ऐकलंय आणि मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना पण याच्याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर हो. हे खरंच या वयामध्ये ओल्ड एजमध्ये काउन्सिलिंग करणं त्याच्यात फरक पडतो का? किंवा कितपत फायदेशीर ठरतं? हं, हं, हं. काउन्सिलिंग म्हणजे नेहमीच एखाद्या व्यक्तीमध्ये असा बदल व्हावा आणि म्हणूनच तसं काउन्सिलिंग असतंच असं नाही, तर अनेकदा त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग असतं. म्हणजे ओल्ड एजच्या काउन्सिलिंगमध्ये सहजतेचा जो एक भाग असतो तो इव्हन फॅमिली काउन्सिलिंगचाही असतो, की त्या आजींना, त्या आजोबांना आपण घरातले जे हे सदस्य आहोत त्यांना आपण समजून कसं घेऊ शकतो. म्हणजे जसं मराठीमध्ये एक अगदी सहज म्हणतात, की आपण जावे त्यांच्या देशा. म्हणजे जेव्हा आपण 60 नंतर होऊ किंवा आपलं वय जेव्हा 70च्या आसपास असेल, मग तेव्हा आपल्याला पण अशीच काहीतरी एक अवस्था किंवा आपली पण तर फेज असेल. आणि आणखीन दुसरं त्यांच्या बाजूने सुद्धा जर का विचार केला तर अनेक आव्हानं ओल्ड एज मध्ये सुद्धा त्यांना असतात. सोबतचे मित्र हे कदाचित म्हणजे त्यांचं निधन झालेलं असतं. कदाचित बरोबर. असंही असेल की इव्हन जोडीदाराचाही तिथे मृत्यू झालेला असेल. तेव्हा त्या आजींना किंवा त्या आजोबांना किती एकटेपणा जाणवत असेल, तो एक भाग. आणखीन दुसरं म्हणजे पुन्हा त्यांच्या मानसिकतेतून जर आपण विचार केला तर आजोबा 70तले, त्यांचा मुलगा किंवा सून हे साधारण 40 किंवा 50च्या आसपासचे, बरोबर. आणि जो नातू किंवा नात आहे साधारण हे 20-25 मधले, म्हणजे 3 जनरेशन्स, जनरेशन गॅप. तीन एक्झॅक्टली 3 इन्स्टिट्यूट एकाच घरात राहत असतात. तर मग आपल्या भावना एकमेकांशी किती सहजतेनं आपण व्यक्त करू शकतो, आणि किंवा अगदी सर्वसामान्य माणूस म्हणून आपण फक्त पटकन असं म्हणतो की हे आजोबा खूप चिडचिड करतायत. बरोबर. पण मानसिकतेचा जर आपण विचार केला, ती का बरं चिडचिड आहे? त्यांना असं कुठे हे जाणवतंय की आपण हे बदलत्या काळासोबत जुळवून घेऊ शकत नाहीये, आपण कुठेतरी कमी पडतोय, शारीरिक किंवा अन्य कुठली आपली ताकद ही कमी पडते, किंवा अनेकदा आयुष्याच्या संध्याकाळी ते जेव्हा आपल्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेत असतील कदाचित, किंवा घेत असताना जर त्यांना कुठे अपूर्णतेचा भाग जाणवत असेल, अरे हे करायचं राहिलं आणि म्हणून रागराग होतोय, तर मग आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे वृद्धत्व ही समस्या नाहीये, तर त्या तसं वृद्धत्वाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, आपली जी भूमिका आहे, ती त्या एकंदर तशा भूमिकेवरती काम करण्यासाठी आपल्याला काउन्सिलरची मदत ही नक्की होते. आणि जर अशी असेल तर आपल्याकडचे ओल्ड एज होम्स हे खूप नियंत्रणात येऊ शकतील किंवा कमीही बरोबर. होऊ शकतील. अगदी बरोबर बोललात सर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर आपण. मानसिक अनारोग्य हा विषय जर आपण घेतला तर आम्ही खूप अवजड असे शब्द ऐकलेले आहेत, ज्याच्यामध्ये ओसीडी असेल किंवा ऑटिझम, मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेल किंवा स्क्रिझोफर्निया असेल, हॅल्युसिनेशन असेल, हे सगळे आजारांबद्दल ऐकणं किंवा त्याचा एक्सेप्टन्स येणं, त्याच्यासोबत डील करणं आणि त्यातून क्युअर होऊन पुढे जाणं, या सगळ्यामध्ये काउन्सिलिंग आणि काउन्सिलर यांची भूमिका किती महत्वाची असते? खूप महत्वाची. म्हणजे जसं आपल्या रोजच्या हे स्वयंपाकामध्ये आपली मिठाची जशी महत्वाची एक भूमिका असते की आवश्यकही आहे, तसा एक भाग इथे आहे. अगदी थोडक्यात मानसिक आजारांबद्दल जर का बोलायचं झालं तर हे मानसिक आजारांचे हे 2 गट पडतात. असे मानसिक आजार की जे कधीच बरे होत नाही, बरे न होणारे मानसिक आजार, आणि काही मानसिक आजार असे की जे बरे होतात, अगदी पूर्णपणे बरे होतात, माणूस त्याच्यातून पूर्ण बाहेर पण येऊ शकतो. आता हे बरे न होणारे मानसिक आजार कुठले, तर
मानसिक अपंगत्व, स्वमग्नता म्हणजे ऑटिझम, किंवा आता जसं तुम्ही म्हणालात स्किझोफ्रेनिया, बरोबर. असे जे मानसिक आजार आहेत, अशा मानसिक आजारांमध्ये हे आजार कधीही बरे न होणारे असे आजार आहेत. रादर ती एक प्रकारे अवस्था आहे, इट इज अ स्टेज. पण मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला काउन्सिलिंगसाठी किंवा सायकोथेरपीची खूप मर्यादा आहे, आपल्याला हे लिमिटेशन्स आहेत. पण अशा व्यक्तींसोबत जे त्यांचे घरातले नातेवाईक आहेत, ज्यांना आपण केअर गिव्हर म्हणू, त्यांच्यासाठी मात्र काउन्सिलिंगची खूप महत्वाची भूमिका. अशासाठी आमच्याच घरात असं का बरं झालं, आमच्याच बाबतीत असं का बरं, आमचं तर इतकं सगळं चांगलं आहे, मग तरी असं का बरं. तर असा जो एक एक प्रकारे गिल्ट म्हणा किंवा एक प्रकारे स्वतःला तसं दोष देणं, त्याच्यामुळे तर अशा ठिकाणी ही काउन्सिलिंगची एक उपयुक्तता किंवा आवश्यकता एक नक्की आहे. आणि जसं तुम्ही आधी म्हणालात, ओसीडी, स्ट्रेस, टेन्शन किंवा डिप्रेशन किंवा परीक्षेची भीती असते अनेकांना, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर रिलेशनशिप रिलेटेड काही आस्पेक्ट आहे, किंवा स्लीप डिस्टर्बन्स आहे, इटिंग डिसऑर्डर, आहाराचे काही आजार आहेत. अशा आजारांमध्ये त्या व्यक्तीसाठी हे काउन्सिलिंग, इव्हन सायकोथेरपी, अशा गोष्टींची आपल्याला खूप मदत होते. आणि इतर जे काही आपले उपचार असतील, म्हणजे जर का स्लीप डिसऑर्डरसाठी आणखीन पण काही, जर का डोकं दुखणं वगैरे काही आणखीन आहे आणि त्याच्यामुळे स्लीप डिसऑर्डर आहे, तर ते जे काही मेडिकल अशी ट्रीटमेंट आहे ती नक्की चालू ठेवा. त्याच्यासोबत जर का काउन्सिलिंग केलं तर आपल्याला खूप लवकर खूप चांगले रिझल्ट हे तिथे मिळू शकते. असं खूप खरं तर खूप महत्वाची माहिती तुम्ही ही सांगितली सर, की मानसिक अनारोग्य किंवा हे जे रोग आपल्याला माहिती आहेत त्यापेक्षाही बरे न होणारी ही मानसिक अवस्था आहे. आणि त्याच्यासोबत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या एक्सेप्टन्ससाठी आणि त्यांनी तेवढा पेशन्स ठेवण्यासाठी काउन्सिलिंग हे प्रचंड गरजेचं आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आम्हाला कळली. पुढचा प्रश्न माझा असा आहे सर, की आपण जे जनरल फिटनेस साठी आपण शारीरिक मेहनत करतो, व्यायाम करतो, जिम मध्ये जातो, तर तसंच जनरल मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्या गोष्टींचा कितपत फायदा होतो? हो, खूप फायदा आहे. आणि अशा गोष्टी रोजच्या आपल्या जीवनामध्ये निदान 10 ते 15 मिनिटं, आणखीन जर का शक्य असेल तर तसं केलं तर नक्कीच चांगलं. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की एकतर मेडिटेशन असेल किंवा प्रार्थना आहे किंवा ओंकार असेल किंवा प्राणायाम वगैरे अन्य जे काही, ह्या सगळ्या गोष्टी ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, म्हणजे आपला संपूर्ण दिवस हा खूप पॅक आहे, स्केड्युल्ड आहे, एकानंतर एक अशी सगळी कामं आहेत. निदान सकाळी 10 मिनिटं मी प्राणायाम किंवा ध्यानधारणा, अन्य जे काही घरातलं असेल किंवा जे काही, ते करणं खूप चांगलं आहे. किंवा संपूर्ण दिवस हा ताणतणावामध्ये गेल्यानंतर रात्री शांतपणे बसून जर का तसं प्राणायाम म्हणा किंवा मेडिटेशन वगैरे केलं, खूप चांगलं. या सगळ्या गोष्टी ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अशा आहेत. आताच आपण सगळेजण जसं मास्क लावणं, सॅनिटायझर, अशा सगळ्या गोष्टी हे प्रतिबंधात्मक म्हणून आहे, तशाच या गोष्टी येस ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. पण अर्थात कितीही ताण आला तरी फक्त आणि फक्त ह्या एकाच गोष्टींवरती अवलंबून राहणं हे पण योग्य नाही. शक्य तिथे व्यक्त होणं, योग्य त्या व्यक्तीकडे तसं व्यक्त होणं, समोरच्यांची मतं निदान ऐकून घेणं, की हो असं पण काही होऊ शकतं का, मी हे माझ्या विचारांमध्ये बदल करून बघू शकतो का. तर अशा केसेसमध्ये काउन्सिलिंग सोबत जर का मेडिटेशन किंवा प्राणायाम असेल तर खूप चांगलं होईल, ते इफेक्टिव्ह होईल. सर, आता तुम्ही असं म्हटलात की व्यक्त होणं हे महत्वाचं आहे. तर मला या संदर्भात तुम्हाला असं विचारायचंय की खूप जास्त जेव्हा अति माणूस नैराश्याकडे वळतो किंवा त्याची मानसिक स्थिती ही पूर्ण डिप्रेशन मध्ये जातो, सुसाईड पर्यंत विचार करतो, हे सगळं होत असताना मग बघणारे जे असतात त्रयस्थ व्यक्ती असं म्हणतात की त्यांनी कोणाशी तरी बोलायला हवं होतं, त्यांनी व्यक्त व्हायला हवं होतं. तर हे फक्त आपल्या जवळच्या कुणीतरी व्यक्तीशी बोलून हे सगळे मानसिक ताणतणाव कमी होतात का, किंवा हा त्याच्यावरचा उपाय आहे का खरं तर? बर, आजारी पडल्यानंतर जर आपण घरच्या घरी तसा काढा घेतला
किंवा तशी वाफ घेतली आणि जर आपल्याला वाटतं 3 दिवसांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण काढा घेऊन, वाफ घेऊन, विक्स लावून आणि तसे हे घरगुती उपाय करून सुद्धा 8-15 दिवस झाले तरी आपल्याला काही बरंच वाटत नाहीये. मग आपण नक्की डॉक्टरकडे जातो. आपण सुरुवातीला जसं डिस्कस केलं अगदी तसंच जवळच्या व्यक्तीकडून किंवा आपले जे कोणी तसे नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे एक्सप्रेस झालो, आपण जर तसं व्यक्त झालो आणि आपल्याला चांगलं वाटलं, खूप चांगली गोष्ट आहे, अगदी योग्य आहे. हा भाग झाला फील गुडचा. आरोग्याचा जर आपण विचार केला, फील गुड इट इज नॉट सफिशियंट बट गेटिंग बेटर इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा आपण त्रयस्थ व्यक्तीकडे किंवा त्या त्या फील्ड मधले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण आपल्या काही समस्या आहे किंवा आपली जे काही गिल्ट फिलिंग असेल किंवा आणखीन जी काही काळजी चिंता ती जेव्हा आपण तशी व्यक्त करतो आणि जेव्हा ती त्रयस्थ व्यक्ती सहजतेनं आपल्याला ऐकून घेते, ऍक्टिव्ह लिसनिंग, एम्पॅथेटिक लिसनिंग, हे लिसनिंगचं स्किल असणं हे काउन्सिलिंगचं जिस्ट आहे, कोर आहे. ती व्यक्ती आपल्याला किती सहजतेनं किंवा कुठलाही अर्थ किंवा आपण ज्याला असं म्हणू की लेबल न लावता आपल्याला सहजतेनं ऐकून घेते, तेव्हा आपल्याला हे खऱ्या अर्थानं हळूहळू बरं होणं ही सुरुवात होते. पण हो, आधी एक सुरुवातीचा भाग म्हणून व्यक्त होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग त्याच्यातून जर आपल्याला काही आणखीन तशी दिशा नाही सापडली, काही आपल्याला जी आपली मेन कन्सर्न आहे की एखाद्या गोष्टीची काळजी होती पण अजून ती काळजी आहे, इतके 2 दिवस मी इतक्या सगळ्यांशी बोललो किंवा बोलले, मग मात्र मी नक्की एखादा काउन्सिलर असेल किंवा सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट ते त्यांच्याशी चर्चा करणं हे नक्की तिथे योग्य होईल, अप्रोप्रिएट होईल. म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त होणं हे खरं तर प्रथमोपचार किंवा जखमेवर Exactly. फुंकर घालणे आणि काउन्सिलरकडे जाणं आणि काउन्सिलिंग करणे हे त्या जखमेवर उपचार करणे असा त्याचा सरळ सोपा अर्थ आहे. बरोबर अगदी ना सर? बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके. सर मला खरं तर उत्सुकता म्हणून तुम्हाला एक खूप साधा प्रश्न विचारायचा आहे, हो, हो. की तुम्ही स्वतः काउन्सिलर आहात. तुम्ही दिवसभर या कार्यात असतात. वेगवेगळ्या लोकांचं तुम्ही ऐकून घेत असतात. तुम्ही आत्ताच म्हटलात, की काउन्सिलिंगमध्ये लिसनिंग पॉवर असणं हे खूप महत्वाचं आहे किंवा तेवढा पेशन्स ठेवता. तुमच्याकडे येणारी लोकं निगेटिव्ह वाइब्स किंवा निगेटिव्हिटी घेऊन येतात, येऊन सांगतात. तर तुमचं स्वतःचं मनस्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? एक गोष्ट म्हणजे आजच सकाळी इथे लोकसभा आणि हे राज्यसभाचं ते एक सेशन्स वगैरे तसे चालू आहेत. अगदी सहज बघत होतो तर तिथे जे आपले खासदार आहेत तर ते तसं बोलताना त्यांच्यासमोर एक काच आहे, ती काच लावली आहे सध्या. तर तसं हे काउन्सिलिंगच्या फील्डमध्ये काम करत असताना एक प्रकारे इनविजिबल अशी ती ग्लास ठेवणं हे कधीही चांगलं, की जेणेकरून आपल्याला जे बोलायचंय, आपल्याला जे सांगायचंय किंवा शेअर करायचंय तेही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं, समोरच्या व्यक्तीचंही आपल्यापर्यंत पोहोचतं. पण त्याच्यामध्ये तो जो एक प्रकारे आपण ज्याला पार्टिशन म्हणू, त्या पार्टिशननी तो एक भाग खूप म्हणजे तिथे इन्व्हॉल्वमेंट आपण ज्याला म्हणू, कारण जर आपण सुद्धा त्यांच्या एकंदर तक्रारीमध्ये किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत जर आपण सुद्धा त्यांच्यामध्ये अगदी तसेच मिक्सअप होत गेलो तर मग ते सिम्पथी होते आणि काउन्सिलिंग मध्ये एम्पथीवरती काम केलं जातं. बरोबर. तो एक भाग आहे. आणि जसं आपले सगळे डॉक्टर्स आता स्वतःची पण एक काळजी घेऊन इतरांसाठी काम करतायत, इतरांची सेवा करतायत. संपूर्ण दिवसभराचं काम केल्यावर संध्याकाळी ते जेव्हा घरी येतात, आंघोळ करतात, स्वच्छ हातपाय धुणं किंवा एकंदर जी काही स्वतःची काळजी, तसंच काउन्सिलरसाठीच असं नाही तर अगदी हे सगळ्यांसाठी प्रयत्न करणं, स्वतःहून प्रयत्न करणं की आपण किती सकारात्मक आहोत, आपण किती आशावादी आहोत, वास्तववादी विचार किती आणि कसा करू शकतो. उपलब्ध असलेल्या गोष्टीतून आनंद शोधणं ही चॉईस आपल्याकडे आहे. माझ्या मध्यंतरी एका पुस्तकामध्येच असं वाचण्यात आलं होतं की रिस्पॉन्सिबिलिटी ह्या शब्दाची फोड केली होती, रिस्पॉन्स आणि अबिलिटी. कुठला रिस्पॉन्स कसा द्यायचा ही अबिलिटी, ही क्षमता आपल्याकडे ती आहे आणि आपल्याकडे ती अनेकदा असते. म्हणून स्वतःचं आरोग्य
जपणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि आपलं सुद्धा ते एक प्रकारे आपण ज्याला करतो आपला पण रोल आहे तिथे. सो म्हणून अशा सगळ्या गोष्टी एक एक आहे आणि सगळ्यात पहिले म्हणजे कोणीही हे एक्सपर्ट्स सायकोलॉजिस्ट नंतर होतात, इव्हन काउन्सिलर नंतर होतात, सायकोथेरपिस्ट, इव्हन सायकेट नंतर होतात. सगळ्यात पहिले ते माणूस असतात. बरोबर. माणूस हा कधीतरी चुकू शकतो. त्या माणसाला सुद्धा स्वतःच्या काही तशा भावना आहेत, बरोबर. स्वतःचे काही तसे विचार आहेत. तर त्याच्यामुळे इव्हन काउन्सिलर सुद्धा त्यांच्या काउन्सिलरकडे जात असतात अधूनमधून चर्चा करण्यासाठी किंवा काही तसं. ही नवीन त्याच्यामुळे माहिती आम्हाला कळली सर. हो हो, आम्ही पण आमच्या सर आणि मॅडम कडूनच शिकलो. तर तो एक भाग आहे की स्वतःचं आरोग्य जपणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. मग ते आता सर करण्यासाठी जे तुम्ही बॉटम लाईन जे बोललात, की आपलं स्वतःचं आरोग्य जपणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तर आपल्या आरोग्यासाठी आपण बऱ्याचदा असं करतो, की दर महिन्याला किंवा 6 महिन्याला रुटीन चेकअप करतो. हो संपूर्ण शरीराची आपण ती काळजी घेण्यासाठी. तसं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हे रुटीन चेकअप असं काही असणं किंवा काउन्सिलरला रेग्युलर व्हिजिट करणं असं आवश्यक काही आहे का? काय सांगाल त्याबद्दल? आवश्यक असं म्हणण्यापेक्षा ती आपल्याला स्वतःला तशी गरज वाटणं हा एक महत्वाचा भाग. त्याच्यासाठीचे निकष आधी जसे डिस्कस केले की आतापर्यंत ज्या गोष्टीतली आवड होती आता अचानक ती आवड कमी वगैरे तशी होतीये का किंवा तशी काही आवड ही बदलली का. आणि सगळ्यात अगदी महत्वाचं म्हणजे रोजचं आपलं एकंदर जीवन कितीही बहिर्मुख असलं, कितीही आपण तसे बाहेर जात असलो, आउटिंग वगैरे करत असलो, कितीही प्रकारचे सोशल मीडिया वगैरे सगळं आपण तसं वापरत असलो, निदान रोजचा जर आपण थोडासा वेळ स्वतःसाठी दिला, थोडंसं जरी आपण अंतर्मुख होऊ शकलो, तर आपलाच अंदाज येतो की आज माझ्या मनामध्ये किती नकारात्मक विचार आले, किंवा निदान मी एकंदर मागच्या महिन्याचा विचार करू शकतो का. सीए लोक जसे एकंदर वर्षाचा हिशोब मांडतात की इतकं इन्कम म्हणजे एक्सपेंडिचर आणि अन्य जे काही त्याच्या टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आहे, तर मी तसा निदान महिनाभराचा माझ्या मनाचा हिशोब करू शकतो का, की साधारण हे महिनाभरामध्ये मी जे ठरवलं होतं ते होतंय का. असं काही आहे का की जे मी ठरवतो आणि तसंच माझं वागणं आहे, की असं आहे की मी ठरवतो पण मी वागतो मात्र काहीतरी आणखीन वेगळं. म्हणजे एक प्रकारे माझ्या वागण्यावर माझाच ताबा नाही. मी ठरवतो की 5 वाजता उठायचं रोज आणि उठतो मात्र 6 नंतर. हा आळशीपणा माझ्यामध्ये आहे का, ही जाणीव होणं. ती जाणीव होण्यासाठी मग एकतर आपण चर्चा करू शकतो, अंतर्मुख होऊ शकतो किंवा डायरी लिहू शकतो, इंट्रोस्पेक्ट करू शकतो. असे अनेक मार्ग आहेत त्याच्यासाठी. धन्यवाद सर. आता खरं तर आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतो आहे आणि हो. सगळ्यांच्या मनातला असा एक जो मेजर प्रश्न आहे तो मला तुम्हाला विचारायचा आहे. जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण सांगितलं, की या कोविड-19च्या काळामध्ये सगळं जग अस्थिर झालेलं आहे. बऱ्याच लोकांचं जे सेटल्ड असं आयुष्य होतं, त्याच्यात उलथापालथ झालेली आहे. जगण्याचे आयाम बदललेले आहे आणि अशा परिस्थितीत खरं तर म्हणजे आधी आपण जे मानसिक आरोग्य किंवा अनारोग्य म्हणायचो, ते सिलेक्टिव्ह टर्म होती ती. पण आता समाजामध्ये सगळीकडेच मानसिक अस्थैर्य हे सगळं झालेलं आहे. तर ते मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी सगळ्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही काय संदेश द्याल या सगळ्यांना या कोरोनाच्या काळामध्ये, या अस्थिर परिस्थितीमध्ये? समुपदेशकाची आता सध्या भूमिका आहे म्हणून सुचवीन मात्र नक्की की उपलब्ध गोष्टींचा आनंद आपण कसा घेऊ शकतो. अनेक गोष्टी अशा आहेत आता अगदी मान्य, अगदी प्रॅक्टिकली आपण विचार करू की हो अडचण आहे, ताण आहे, त्रास आहे, सगळं मान्य. काय नाही हा विचार जेवढा आपण करतो तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे काय आहे हा विचार कधी आपण करू शकतो का. म्हणजे आपल्या नियंत्रणात काय काय आहे आणि आपल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आता आपल्या सध्या हे नियंत्रणाच्या बाहेर आहेत. तो कोरोना कधी जाणार किंवा कसा जाणार, मग काय ते लॉकडाऊन किंवा कधी रुटीन लाईफ सुरू होईल वगैरे, एक काळजी, एक असं वाटणं एक भाग. जे आहे त्याच्यात मी काय काय करू शकतो, तो पर्याय किंवा त्याच्याविषयीचा विचार मी करू शकतो का. फक्त आशावादी असणं असं अजिबात नाही. आशावादी अधिक प्रयत्नवादी या दोन्ही गोष्टींचा
निदान सराव मी रोजचा उपलब्ध जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये मी त्याचा काही करू शकतो का? असं होतं का की आधी मी अशी तक्रार करत होतो की मला माझ्या घरच्यांना वेळच देता येत नाही, मग आता अर्थात माध्यम कुठलं का असेना किंवा कारण कुठलं का असेना, पण जर आता मी माझ्या घरच्यांसोबत आहे, उपलब्ध वेळ गुणात्मक म्हणजे आपण ज्याला तसं क्वालिटेटिव्ह टायमिंग म्हणू, तसा क्वालिटेटिव्ह वेळ मी हे माझ्या घरच्यांसोबत तसा म्हणजे स्पेंड करू शकतो का? हा पण एक एक भाग आहे. स्वतःला एक्सप्लोअर करू शकतो का? अनेकदा आपण हे बाहेरचे स्पॉट एक्सप्लोअर करून बघतो, म्हणजे जाऊन बघतो आपण आणि मग कळतं की हा रस्ता आहे, तो रस्ता आहे. तसं मी कधी स्वतःवर असे प्रयोग करू शकतो का ह्या आत्ताच्या काळामध्ये? अरे हो, मला हा पण छंद आहे आणि ही पण आवड आहे आणि मला हे असं असं करता येतं त्याच्यामध्ये. असाही एक एक भाग आहे. आरोग्याकडे आपण आणखीन लक्ष देऊ शकतो. आणखीन जर असे गमतीशीर प्रयोग पण काही करता येईल की जिथे आपल्या मनावरती काम होण्यासारखं असं आहे. निदान आठवड्यातून एकदा किंवा ऍटलिस्ट महिन्यातून एकदा काही वेळ आपण आपल्याच घरात ऍज अ पाहुणे म्हणून राहू शकतो का? किती छान. उद्या जर का मी तुमच्या घरी आलो तर मी आणखीन जास्त लक्ष नाही घालणार की तुम्ही कुठल्या रंगाची बेडशीट घातली आहे किंवा तुम्ही पेपर कुठे ठेवलाय आणि तुमचा टीव्ही इथे का किंवा तिथे का. अनेकदा असं होतं की हे लॉकडाऊन मध्ये असल्यामुळेच अनेकांच्या तक्रारी वाढल्या घरातल्या घरातच. काही हो, बरोबर. काळापुरती आपण आपल्याच घरात फक्त पाहुणे म्हणून राहायचं, निदान 2 तास तरी. त्याच्याने सुद्धा आपल्याला काहीतरी गंमत एक जाणवेल, काहीतरी एक वेगळा ज्याला आपल्या मराठीमध्ये त्रयस्थपणा एक आपण म्हणू, एक गमतीशीर अगदी खेळ म्हणून. आणि तसंच आणखीन दुसरं एक गमतीचा खेळ जर एक असं म्हणायचं झालं की ज्याच्याने आपला त्यात असा ताणही कमी होईल आणि आपली नाती खूप सुदृढ होतील, ते म्हणजे एकमेकांच्या भूमिका करणं. मी हे माझ्या जोडीदाराची भूमिका करेल आणि ती हे माझा रोल करेल निदान अर्धा तास तरी. मुलं आई वडिलांसारखं वागून बघतील, आई वडील हे मुलांसारखं बघून बघतील एखाद्या रविवारी निदान 2 तास. जेव्हा आपण दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये जाऊन तसं वागण्याचा किंवा विचार करण्याचा किंवा फील करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं समजते आणि आपण तिथे मनाने चांगल्या पद्धतीनं जवळ येतो. तो एक एक भाग आहे. तर अशा अनेक हे गोष्टी आहे की म्हणजे जेणेकरून आपण आत्ताचा जो एक आपला तसा काळ ज्याला आव्हानात्मक म्हणू किंवा परीक्षेचा किंवा ताणतणावाचा, प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, तर त्या प्रत्येक अशा गोष्टीतला अर्थ शोधणं ही आपली जबाबदारी आहे. मग तो जगण्यातला असेल, कामातला असेल किंवा नात्यातला, अर्थ शोधू शकतो का? थोडंसं अंतर्मुख आपण होऊ शकतो का? असा विचार जर आपण केला आणि त्या पद्धतीनं निदान थोडं थोडं का होईना, स्टेप बाय स्टेप, पण ऍटलीस्ट जर आपण तसं पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर हेही दिवस निघून जातील किंवा धिस टू विल पास. किती सुंदर. म्हणजे वाईट परिस्थितीतून चांगलं शोधणं, त्यासाठी अंतर्मुख होणं आणि त्यासाठी इतके छोटे-छोटे आणि रंजक उपाय खरं तर तुम्ही सांगितलेत सर, की खरंच हे मंडळी आपण सगळ्यांनी करून बघायला हरकत नाही. एम-ए-टी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याला इतकी छान संधी आणि इतकं छान नॉलेज मिळालेलं आहे, की मला असं वाटतं सगळ्यांचं माइंड एकदम रिफ्रेश झालं असेल आतापर्यंत, की खरंच आजपर्यंत आपण नुसतंच कोरोनाच्या नावाने रडत होतो किंवा हे सगळं कधी होईल काय? पण हे उपाय ऐकल्यानंतर मला खरंच असं वाटतंय की हे करून बघावं छानपैकी आणि याच्यातून एक नवीन ऊर्जा आपल्या सगळ्यांनाच मिळेल. सर आज तुम्ही इतकी सखोल माहिती आम्हाला दिली आणि मन हा विषय खरं तर इतका व्यापक आहे की याच्यामध्ये अनेक गुंतागुंती, अनेक प्रश्न हे कायम असणार आहेत आणि तरीही जितके आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांची प्रतिनिधी म्हणून हे सगळे प्रश्न विचारण्याचा आज मी तुम्हाला प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आपण जे अगदी सुरुवातीला म्हटलो होतो की आधार कसा शोधावा, त्याचं एक थोडंफार का होईना उत्तर आपल्या या सगळ्या मंडळींना याच्यातनं मिळालं असेल अशी आपण अपेक्षा करूया आणि शेवटी इतकंच म्हणेन की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न. सर आज तुम्ही इथे आलात, भरपूर वेळ दिलात आणि तुझं नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलं. आम्हाला सगळ्यांना अगदी योग्य परिस्थितीमध्ये जेव्हा गरज आहे या सगळ्याची, या सगळ्या व्यापक विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं.
त्याबद्दल MAT युट्यूब चॅनल आणि फेसबुकच्या सर्व टीम तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.